संभाजी जाऊची कुशी वीर जन्मले छत्रपती केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन सत्तेसाठी देती प्राण भगवे लाविले निशान ऐसा पुत्र पोटी भाव समर्थ मने केली सेवा विठला 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 गुकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंद द्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहोत जगद्गुरु जगत वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध संतराजे छत्रपती महाराज यांचे आद्यगुरु जगद्गुरु तुकोबराया यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग सेवेसाठी निवडलेला आहे महाराज या अभंगातून भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात विठाला अभंगावरती बोलण्यात पूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा सालाबाद प्रमाणे चालत असणारा भव्य दिव्या खंडनाम सप्ताह आपल्या सप्त्याचे 5वं वर्ष आणि 5व्या वर्षाची काल्याची कीर्तन सेवा माझ्याकडे समस्त ग्रामस्थ मंडळी सर्व सप्ताह कमिटी मंडळी सर्वांच्या विनंतीला मान देऊन सर्वांच्या सेवेसाठी हजर उपस्थित आहे ज्ञानोबराय तुकोबराय जशी बुद्धी देतील तसा बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आता कीर्तनाच्या साथ संगीतासाठी महाराष्ट्रातील सर्व गुणेजन मंडळी महाराज मंडळी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा तसेच आमचे साऊंड सिस्टीम वाले असतील आमचे शूटिंग वाले दादा आता रात्री सांगितलं त्याच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सगळं करा तेवढं आपल्या चॅनलला आणि परत आपल्याला हा कार्यक्रम आपला सप्ताह परत आपल्याला सुद्धा पाहायला भेटणार आहे चॅनलचं नाव काय निखिल टेज वा निखिल टेज निखिल टेज बरोबर ना सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो विठाला आजचा आपला काल्याचा दिवस म्हणजे काय कारण महाराज लोकांचा आजचा आमचा पगारीचा दिवस असतो बघा जसा तुमची महिन्याची पगार असते ना तशी महाराज लोकांची आमची काल्याच्या दिवशी पगार असते 7 दिवस आपण जी सेवा केली काल्याच्या दिवशी आता समजा आज काला झाला आणि उद्या परत गुजरात मध्ये महाराज आला तर मग गुजरात मधले सुरत मधले लोक म्हणतील महाराज काला तर कालच झाला आज तुम्ही बोंबलत का आला कारण काला तर काला झाला पण आज तुम्ही काला झाला म्हणजे सप्ताह संपत नसतो बरं भगवंताचा नाम सप्ताह कधी संपत नसतो संपत असतात तुम्ही आम्ही सप्ताहाची सांगता झाली म्हणावं सप्ताहाची सांगता झाली कारण देवाचं नामस्मरण हे कधीही संपत नसतं देवाचं नाव कधी संपत नसतं कारण हे नामचिंतन कायम चालू राहणारे जाणारे तुम्ही आम्ही म्हणून सप्ताहाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाला होत असते काला झाला म्हणजे सप्ताह पूर्ण झाला 1 महिन्याचा जरी सप्ताह असला तरी सुद्धा त्याची सांगता ही काल्याच्या कीर्तनाला करावं लागते म्हणजे सप्ताह पूर्ण होत असतो आता तुम्ही मंदिर बांधत असताल आणि मंदिर बांधल्याच्या नंतर तुम्ही मंदिरामध्ये कितीही मोठी आणि कितीही सुंदर मूर्ती बसवली तरी सुद्धा तिला किंमत नाही ज्या वेळेस आपण मंदिरावरती कळस बसवतो त्यावेळेस मंदिराचं काम पूर्ण होत असतं बघा ज्या वेळेस मंदिरावरती कळस बसला त्यावेळेस मंदिराचं काम पूर्ण झालं तसं सप्ताह किती दिवसाचा असू द्या काल्याचं कीर्तन झालं की सप्ताहाची सांगता झाली आता समजा एखाद्या शाळेमध्ये विद्यार्थ्याला विचारा गुरुजीनं सरनं शिक्षकाने विचारलं म्हणे बाळू गोदावरी नदीचा उगम कुठून झालाय आता गोदावरी नदीचा उगम कुठून झाला हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आता मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना माहिती नाही का चेहऱ्याकडे बघून वाटायले सर्वांना माहिती गोदावरी नदीचा उगम कुठून झाला आता गोदावरी नदीचा उगम बाळूने सांगितलं गुरुजी नाशिक मधून झाला कुठून नाशिक मधून झाला आणि नाशिक मधून झाल्याच्या नंतर गुरुजीने विचारलं बाळू ती नदी समोर कुठे गेली तसंच सांगितलं गुरुजी ती नदी नगर कडून समोर पुढे पुढे तिकडे आंध्र प्रदेश मध्ये समोर गेली आणि समोर जाऊन कुठे कुठे गेली म्हणल्याच्या नंतर बाळूने सांगितलं गुरुजी आता ती नदी समोर जाऊन समुद्राला मिळाल्याच्या नंतर गुरुजीनं गप्प बसावणं गुरुजीनं सांगितलं बाळू ती नदी समुद्रातून पुढे कुठे गेली बाळू असा निबर होता तिनं सांगितलं गुरुजी आता ती नदी तुमच्या डोंबल्यात गेली एकदा समुद्रात गेल्याच्या नंतर नदीला परत काही
जाण्याची कुठं गरज नाहीये, कारण नदी पूर्णत्वाला गेली, समुद्रात गेली म्हणजे आता तिथून पुढे जाण्याची काही गरज नाहीये. तसं काल्याचं कीर्तन झालं की सप्ताची सांगता झाली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कीर्तन कसं असतं तर काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्राचं उच्चारण करावं लागतं. कुठलं? चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवंताचं चरित्र नाही, आचरणात आणायचं रामप्रभूचं चरित्र. रामप्रभू जसे वागले तसं आपण वागावं, पण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र फक्त ऐकावं. बरं, त्या चरित्रासारखं वागण्याचा प्रयत्न करू नये. असंच एकदा कथेमध्ये सांगितलं, भगवान श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या. 16,108 बायका असल्यामुळं कीर्तनात कथेमध्ये ऐकलं आणि तो घरी गेला. आणि घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणला, ऐक ना, अगं देवाला कृष्णाला 16,108 बायका होत्या, मी 1-2 करू का? मी अजून 2 करू का? त्यावेळेस त्याची बायको म्हणली, ऐका ना, भगवंतानं 16 गाव अग्नी गिळला होता, तुम्हाला अगरबत्ती पोळाली ते टुनकुनोडी हाणताना कुठं 2 बायका करता म्हणला. कारण देवाची बरोबरी आपण करू शकत नाहीत. माणसानं देवाची बरोबरी कधी करू नये, म्हणून त्या देवाचं चरित्र फक्त आचरणात आणावं. माझ्या प्रभूचं रामप्रभूचं चरित्र मात्र आचरणात आणावं. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारण करावे. ज्या वेळेस महाराज माझ्या भगवंताचा जन्म होतो त्या गोकुळामध्ये किती आनंद होतो, कारण भगवंताचा जन्म झाल्याच्या नंतर, कारण आपल्या घरामध्ये जर आपल्या बाळाचा जन्म झाला तर आपण गावभर पेढे वाटतो. मग तिथं तर देवाचा जन्म झाला महाराज. आता देवाचा जन्म कोणाच्या पोटी झाला हे सुद्धा आपल्याला माहितीये, कारण भागवत कथा तुम्ही ऐकलेली ना, भागवत कथा ऐकलेली. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कारण ज्या वेळेस देव लोकांमध्ये चर्चा चालू होती आणि चर्चा चालू असताना भगवंतानं सर्वांना बोलवून सांगितलं, ऐका म्हणे, आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. कारण पृथ्वीवरती एवढं पाप वाढे, मुलं बाय बापाला सांभाळत नाहीत. पापी लोक वाढले, साधू संतांचे भजन कीर्तन यज्ञ याग बंद केलाय. कारण पृथ्वी गाईचं रूप धरून देवाजवळ गेली. देवाला सांगितलं, पापी जे भक्त दैत्य ते मातली, धरणीशी झाले ओझे त्यांचे. धरणीला त्याचा ओझ व्हायले देवा, आता तुला अवतार घ्यावा लागल. देवाला सर्वांनी बोलवलं आणि सर्वाला बोलवल्याच्या नंतर सांगितलं, आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. कोणाला कुठे अवतार घ्यायचा, कोणाला कुठे अवतार घ्यायचा ते सांगतो बघा. कारण ज्या वेळेस देवाचा अवतार झालाय त्या वेळेस देवासोबत आपण सर्वजण होतो. बरं, आपण सर्वजण होतो. तुम्ही होतात का नाही मला माहित नाही, पण आम्ही सर्वजण होतो. कारण ज्या वेळेस माझ्या प्रभूनं रामप्रभूचा अवतार घेतला त्यावेळेस आम्ही त्या रामप्रभू सोबत वानर होतो, माकड. हनुमंतरायाची जी सेना होती ना त्यावेळेस आम्ही ते होतो. पंढरपुरामध्ये भगवंतानं अवतार घेतला त्यावेळेस वारकरी होतो, आणि भगवान श्रीकृष्णानं अवतार घेतला त्यावेळेस आपण गोपाळ होतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. देवाने सांगितलं आता आपल्याला अवतार घ्यायचा आहे. कोणी कुठं अवतार घ्यायचा सांगितल्याच्या नंतर लखन दादा आले, आणि लखन दादा आल्याच्या नंतर लखन दादानं सांगितलं, देवा आता मला काय अवतार घ्यायचा नाही. रामप्रभूने विचारलं, का अवतार घ्यायचा नाही? अगोदरच्या जन्मामध्ये मी अवतार घेतला देवा. अरे पुढच्या दिवशी तुझा राज्याभिषेक होता, पण तुला वनवासाला जावं लागलं, आणि तुझ्या सोबत मी ही वनवास भोगायला आलो. आणि वनवासाला गेल्याच्या नंतर काय तुझ्या पायात चप्पल नाही, तुझ्या पायामध्ये काही नाही, आणि मी तुला आज्ञा सुद्धा करू शकत नव्हतो, बोलू शकत नव्हतो. म्हणून अशी फजिती असली तर मला अवतार घ्यायचा
नाही. पण भगवान विष्णूने सांगितलं म्हणे लखन दादा आता तसं नाही, आता उलट होणार आहे. आता तू मोठा होणार आहे आणि आता मी लहान होणार आहे. आता तू होय वडील, आता तू होय वडील, आता तू वडील हो, आता मोठा हो, पाळीन मी तुझी आज्ञा. दादा आता तू मोठा झाला की मी तुझी आज्ञा पाळन आणि तू सांगशील त्या पद्धतीनं वागल. असं म्हटल्याच्या नंतर मग सर्व ठरलं. कोणी कुठं अवतार घ्यायचा, कोणी कुठं अवतार घ्यायचा ठरलं. आता अवतार घ्यायचा म्हटल्याच्या नंतर अगोदर आपल्याला देवाच्या आई वडिलाचं लग्न लावावं लागल. बरोबर आहे का नाही? देवाच्या आई वडिलाचं लग्न. मग महाराज कंसानं आपली बहीण वसुदेवाला दिली, आपला मित्र असणारा वसुदेवाला दिली. आणि वसुदेवाला दिल्याच्या नंतर दोघांचं एवढं थाटामाटामध्ये लग्न लागलं. सर्वांना सांगितलं उद्या लग्नाची तारीख आहे, सर्वांनी लग्नाला या. सर्व लग्नाला आले आणि नवरदेव नवरी उभा राहिले. नवरदेव नवरीच्या मागे त्यांचे मामा उभा राहिले आणि मंगलाष्टका चालू झाली. बघा गंगा सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा. बाहेर उभा राहिलेले म्हणजे काय लग्न लागायला का काय? मंगलाष्टिका झाल्या. शुभमंगल सावधान एवढ्या थाटामाटामध्ये लग्न लागलं. आणि लग्न लागल्याच्या नंतर आता देवकीची विदाई. देवकीची विदाई. देवकीला सासरला पाठवायचं. कंसानं सांगितलं माझ्या बहिणीला मीच वाट लावणार आहे म्हणून स्वतः रथ सजवला. आणि आम्हाला जसं काल तुम्ही रथात बसवलं ना तसंच वसुदेव देवकीला रथात बसवलं. आणि रथात बसवल्याच्या नंतर कंस स्वतः रथ चालवायला बसला. आणि जसा रथ गावाच्या बाहेर आला ना, गावाच्या बाहेर रथ आला की कडकड कडकड अशी वीज चमकली आणि आकाशवाणी झाली. आकाशवाणीने सांगितलं हे मूर्ख कंसा, अरे ज्या बहिणीचा विवाह एवढा थाटामाटामध्ये साजरा करतो ना त्याच बहिणीच्या पोटी येणारा 8वा तुझा काळ होणार आहे, तुला मारणार आहे. म्हणून तर महाराज आकाशाची वाणी सांगत असे कंसा. कारण आकाशाची वाणीनं सांगितलं आणि सर्व सांगितल्याच्या नंतर कंसाला कळालं हिच्या पोटी येणारा जर मला मारणारा असेल, हिच्या पोटी जर मला मारणारा असेल तर हिला जिवंत ठेवत नाही. म्हणून महाराज त्या रथातलं खड्ग घेतलं आणि देवकीच्या अंगावर घेऊन या खड्ग माराय धावला. हातात खड्ग घेतला आणि मारायला धावला. तेवढ्यामध्ये वसुदेवानं हात धरला. आणि वसुदेवानं हात धरल्याच्या नंतर वसुदेवानं सांगितलं म्हणे हे देवा, अरे कंसा असं काय करतो म्हणे. एक तर मुलगी भेटणं झाली, एकूण तिकून कशी तरी मुलगी भेटली तर हिला सुद्धा मारल्यावर किती अवघड होईल. आता तुमच्याकडे कसं आहे मला माहित नाही, आपल्याकडे आमच्या तिकडे जर बघितलं महाराज तर 30-30, 35-35 वर्षाचे मुलं झालेत पण मुली भेटत नाहीत. त्याचं कारण आहे मुली भेटत नाहीत. आता तुमच्याकडे मुली भेटत असतील कारण तुमच्याकडे बरं दिसायला जरा नाही का. आमच्याकडे महाराज मुली भेटत नाहीत म्हणून 30-30, 35-35 वर्षाचे. एखाद्याचं लग्न जमलं की त्याला वाटतो आज आपल्यासारखा भाग्यवान कोणी नाही. ज्याचं लग्न झालं तो म्हणतो माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. पण एक सांगू का, खरंय ना. वा, आनंद वाटला मला त्याला. विठाला आताचे लग्न कधी आता तुमच्याकडे आनंद घेतात बघा. तुम्ही एवढे भाग्यवान आहेत, तुमच्या खानदेशामध्ये सुरतमध्ये लग्नाचा एवढा आनंद घेतात. तुम्ही गाणी म्हणतात, नाचतात, आनंद घेतात. पण आताचे आमच्या तिकडे जर लग्न बघितले तर एका दिवसात लग्न. पहिले लग्न म्हणजे 5-5 दिवस. आता हे जुने म्हातारे माणसं आहेत ना, आता यांना विचारा, यांच्या काळामध्ये असे जर निवांत बसलेले असल्याच्या नंतर फक्त त्यांच्यापाशी जायचं, जवळ जायचं आणि म्हणायचं बाबा तुमच्या काळात लग्न लय भारी होते. म्हातारा असं लाजत ते म्हणजे काय सांगावं पोरा, आमच्या काळात कसे लग्न होते. 5-5 दिवस नुसते हळदी चलत होते महाराज. 5 दिवस फक्त हळदीचे. मग ते हळदीचे गाणे ते. आता तुम्हाला हळदीचे गाणे सगळ्याला पाठ असतील.
आता नवीनला पाठ नसतील, पण जुन्या म्हाताऱ्या बायाला विचार, त्यांना हळदीचे गाणे, एवढे सुंदर हळदीचे गाणे म्हणायचे. आमच्या इकडे असे हळदीचे गाणे होतात बघा, लग्नाच्या अगोदर हळदीचे गाणे. पण ती आता परंपरा राहिली नाही. जुनं ते सोनं म्हणतात ना, जुनं ते सोनं. आपण एवढे अभागी आहेत की आपल्याला ह्या जुन्या गोष्टी काहीच बघायला भेटत नाहीत. आता नवीन पिढीला आता काहीच नाही. आता हे कीर्तन कथा चालू आहेत म्हणून तरी थोड्या तरी माहिती होतात. कथा कीर्तन जर बंद झाले ना, तर आपल्यासारखं अभागी कोणीच नाही. आपल्यासारखं अभागी कोणीच नाही. त्या म्हाताऱ्या माणसाला विचारायचं लग्नाचं, त्यांच्या काळातले लग्न म्हणजे 5-5 दिवस नुसते हळदी चालायचे बघा. खरं सांगा, आता डीजे वर तुम्ही कोणतंही गाणं लावा, त्या डीजेची एकच चाल, त्याला नाचता येत नाही, काहीच नाही. ज्या वेळेस भजनावरती आपण नाचायला सुरुवात केली ना, भजनामध्ये तर आलं गाणं चाली असतात आणि त्यामध्ये आनंद येतो. पण डीजेला गाणं कोणतं बी लावा, चाल एकच, नुसतं डिच्चिक डिच्चिक वाजणार. पण पहिल्या काळामध्ये 3च वाद्य असायचे बघा. पहिल्या काळात 3च वाद्य असायचे. एक असा मोठा भोंग्या असायचा, ती बारीक सनई असायची, आणि ते एक ते ढोलक असायचे, ढम ढम डप डप ढम ढम डप डप. ते तेवढं संबळ, हा ते तेवढ्याच असं मस्त वराडी नाचायचं. पण 3च वाद्य. पण आता ते वाद्य बघायला भेटत नाही. आता ते वाद्य बघायला भेटत नाहीत महाराज. मग सगळं जणी याच्या जवळ, आणि आल्याच्या नंतर म्हणायच्या, आल्या का ग सगळ्या जणी? त्या म्हणायच्या, हो आल्या, म्हणा गाणे. मग त्या हळदीचे गाणे म्हणायचे. त्या हळदीचे गाणे कसे असते तुम्हाला माहितीये का? म्हणू का? नको, जाऊ दे, पुन्हा म्हणतो. म्हणायचं, जाऊ दे, म्हणायचं, विठाला 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 ते वाजवत ते गाणे म्हणायला सुरुवात करायच्या. वाजंत्री वाजती, वाजंत्री वाजती, वाजू द्या ग घना नवरा पडला घोड्याहून उताना, नवरा पडला उताना, वाजवा रे. आता तू म्हण, दुसरीला म्हणत्या, तू म्हण गाणं. तू म्हण म्हटलं की तिने चालू करा, 5 पानाचा ग हिडा, 5 पानाचा ग हिडा, त्यात घातली खसखस, नवरा मिळाला धसकट, नवरा मिळाला धसकट, वाजवा रे. आता तिसरीला म्हणते, तू म्हण. ती म्हणते, हा मी म्हणते, मेरे अंगणे. अगं हे नाही ग, हळदीचं गाणं म्हण. हळदीचं गाणं म्हणल्याच्या नंतर तिने म्हणायचे मग, शेवंतीच्या ग दिवशी, शेवंतीच्या ग दिवशी, शेवंतीला झाली रात्र, नवऱ्याला चावलं कुत्र, नवऱ्याला चावलं कुत्र. आता तू म्हण, काय म्हणजे ते हळदीचे आनंद वेगळा होता. आता ते आपल्याला गाणी हे ऐकायला भेटत नाही आणि हे वाद्य हे ऐकायला भेटत नाही. सांगितलं महाराज, आणि सांगितल्याच्या नंतर आता कंसानं मारायला धावला. वसुदेवानं हात धरला. वसुदेवानं सांगितलं, एकतरी त्या यानं भेटली, आता हिला तुम्ही मारू नका. तुम्हाला वाटतंय ना हिच्या पोटी येणारा मारणारे, मला जेवढे संतान होतील, जेवढे मुलं होतील, मी तेवढे तुम्हाला आणून देईल. मारायचे का ठेवायचे तुमच्या हातात. मग त्या दोघालाही कारागृहामध्ये टाकलं, बंदी खाण्यात टाकलं. पाहता पाहता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले, कारण अजून अर्धा तासच राहिलाय आपल्याकडे, बरं, म्हणून लवकर देऊ मोठा करू आपण. पाहता पाहता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. पहिलं बाळ जन्मलं, आणि पहिलं बाळ जन्मल्याच्या नंतर देवकी रडू लागली. देवकी रडू लागली कारण महाराज, अशी कोणती आधी आई असल, अशी कोणती माता असल की जी आपल्या लेकराला मारण्यासाठी मरण्यासाठी पाठवल? बरं, आपल्या लेकराला मरण्यासाठी कधीच आई पाठवू शकत नाही. कारण आई कोणाला म्हणतात माहितीये? आई, आई या शब्दाचा अर्थ जर विचार केला ना महाराज, आपल्या लेकराला जर ठेच लागली ना, आपलं लेकरू जर पडलं ना, डोळ्यात पाणी तिच्या येतं, तिला आई म्हणत असतात. आई तिला म्हणत असतात. म्हणून तर म्हणतात ना, जन्म दिला आईने मला, उपकार मोठा केला, ठेच लागेल माझ्या पायाला, अश्रू येती तिच्या डोळ्याला, जन्म दिला आईने मला, उपकार मोठा केला. त्या आईचे उपकार आहेत महाराज. आपलं लेकरू आता मरायला जाणार आहे असं कळल्याच्या नंतर कोणतीही रडणार नाही. देवकी रडत होती, आणि रडत असताना वसुदेवानं सांगितलं, म्हणे ऐक, अगं तू कितीही रडलीस तरी मला शब्द मात्र माझा पाळावं लागल.
कारण जुन्या काळामध्ये जीव गेला तरी चालन, पण आपण दिलेलं वचन मात्र कधी मोडलं नाही पाहिजे. माणसं शब्दाला पक्की होती. लोक पहिले लोक शब्दाला, आपण जे बोललोत ना त्या शब्दाला पक्के होते. आताचे महाराज सकाळी एक बोलतात, दुपारी एक बोलतात आणि रात्री एक बोलतात. आणि एवढं बोलून सुद्धा आपण म्हणाव, अहो तुम्ही असं बोलले होते, तरी सुद्धा म्हणतात आम्ही असं बोललोच नाही, आम्ही असं बोललोच नाहीये. म्हणजे इतकं बोलून सुद्धा खोटं बोलतात. पहिले लोक शब्दाला पक्की होते. वसुदेवानं सांगितलं तू कितीही रडलीस तरी मला नेऊन द्यावाच लागत आहे. मग जसं बाळ घेतलं, कंसाजवळ नेऊन दिलं आणि कंसाजवळ नेऊन दिल्याच्या नंतर कंसानं त्या बाळाकडे पाहिलं आणि बाळाकडे पाहिल्याच्या नंतर कंसाच्याही डोळ्यात पाणी आलं. म्हणजे मला जर आकाशवाणीनं सांगितलं नसतं तर आज मला आनंद झाला असता. कारण सर्वात जास्त आनंद मामा झाल्याच्या नंतर होतो. बघा, मी मामा झालो, मी मला याचा आनंद असता कारण मी माझ्या पूर्ण राज्यामध्ये आज पेढे मिठाई वाटली असते. मी मामा झालो, पण या माझा काळ होणारे म्हणून याला मारावं लागणारे. पण व त्याच्या लक्षात आलं मला आठवा मारणारे हा तर पहिला आहे. वसुदेवाला सांगितलं याला परत घेऊन जा. आज तुम्हाला जास्त हसवता येणार नाही बरं काय, आजचं कीर्तन थोडस बंधनात असल्यामुळं, कारण देवाचं चरित्र व्यवस्थित आहे का. कारण सांगितलं याला मला मारता येणार नाही, तुम्ही घेऊन जा. घेऊन जा म्हटल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये नारद मुनी आले. नारायण नारायण पुण्य सारा वया भेटे देव ऋषी वधी बाळकाशी ठेवू नको. नारद मुनीने सांगितलं अरे पागल आहेस का. कारण नारद मुनी एवढे हुशार होते. जर कंसानं देवाच्या भावावरती जर माया दाखवली असती, त्यांच्यावरती जर प्रेम दाखवलं असतं तर देवानं कंसाला मारलं नसतं. म्हणून त्याला समजून सांगायला आले अरे पागल आहेस का म्हणे, याला ठेवू नको. कारण तो देव एवढा चतुर आहे, एवढा चतुर आहे, कधी पहिला होऊ शकतो आणि कधी सुद्धा आठवा होऊ शकतो. कारण तो देव एवढा चतुर आहे, त्या देवाच्या नादी लागू नको. हे हाताचे 5 बोट येत, याच्यामध्ये पहिलं कोणतं आणि शेवटचं कोणतं जसं सांगता येत नाही, तसं तो देव कधी पहिला होऊ शकतो. म्हणून कंसानं परत ते बाळ घेतलं, गरगर गरगर असं फिरवलं एका दगडाच्या शिळेवरती, धन दिशेनं आपटलं. नाही दमानं आपटलं तुम्ही. असं आपटल्याच्या नंतर बाळ चिंकळ्या देत त्यानं जीव सोडला. पाहता पाहता असे किती मारले, 6 मारित दुराचारी, 6 मारित दुराचारी. जसा बाळाचा जन्म झाला तसा वसुदेव नेऊन देत होता. किती मारले, 6 मारित दुराचारी. 6 बाळ मारले आणि 6 बाळ मारल्याच्या नंतर आता 7वी वेळेस अवतार घ्यायचा. लखन दादाला आवाज दिला म्हणे लखन दादा आता तुम्हाला अवतार घ्यायचा आहे. पण योग मायाला सांगितलं देवकीच्या पोटातील जे गर्भ आहे ते रोहिणी मातेच्या गर्भामध्ये नेऊन ठेवा. 7व्यांदा तसं झाल्याच्या नंतर देवकी रडत होते, माझ्या पोटातलं बाळ गायब झालं, पोटातलं बाळ गायब झालं. पण वसुदेवांना समजून सांगितलं म्हणे जाऊ दे, असंही त्याचा जन्म झाला असता तर मामानं मारलंच असतं म्हणे, जाऊ दे मामाच्या भीतीनं पळून गेला असत. पण ज्या वेळेस 8व्यांदा माझ्या भगवंताचा गर्भ देवकीच्या गर्भामध्ये राहिला ना, आता देवकीला मात्र भीती वाटत नव्हती. आता देवकीला भीती वाटत नव्हती. आता देवकी एवढी सुंदर दिसत होती, एवढी सुंदर दिसत होती. देवकीचं तेज कसं दिसत होत, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. देवकीचं तेज असं सूर्यासारखं चमकत होतं. कारण आपल्या गर्भामध्ये, आपल्या पोटामध्ये जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण वास करत होता. बघा, पाता पाता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. चतुर्भुज रूपाने भगवंत समोर उभा राहिले आणि समोर उभा राहिल्याच्या नंतर
वसुदेव देवकीनं सांगितलं म्हणे, ओ देवा, अहो तुम्हाला आम्ही मोठ्या रूपामध्ये नाही, छोट्याशा बालकाच्या रूपामध्ये मागितलं होतं. त्यावेळी देवकीला सांगितलं, वसुदेवाला सांगितलं म्हणे, देवानं, अरे मी लहानच होणार आहे, पण लहान झाल्याच्या नंतर मला इथे ठेवायचं नाही. मला माझा जसा जन्म झाला तसा मला गोकुळामध्ये नेऊन सोडायचं. त्यावेळेस वसुदेव हसले आणि हसून सांगू लागले म्हणे, देवा, अरे आमची परीक्षा घेतोय का? तुला माहिती नाही का आम्ही बंदीखान्यामध्ये येतं, आमचे हातपाय बांधलेले येतं. त्यावेळेस देवानं सांगितलं, माझं नामस्मरण केल्याच्या नंतर जन्म मरण्याच्या बेड्या सुटतात, ह्या तर लोखंडाच्या बेड्या येतात. माझा ज्यावेळेस जन्म होईल त्यावेळेस मला स्पर्श केला की तुमच्या हातातली बंधनं सुद्धा गळून जातील. असं सांगितल्याच्या नंतर भगवंताचा जन्म झाला. वसुदेवानं टोपलीमध्ये बाळ घेतलं आणि कुठं नेलं? गोकुळाला नेण्यासाठी निघाले बघा. आणि गोकुळाला नेण्यासाठी निघाले. सर्व जे कारागृहामध्ये चोपदार होते, जे पहारा देणारे होते, पहारेकरी, त्यांनाही झोप लागली. आणि जसे समोर आले यमुना नदी लागली. आणि यमुना नदी लागल्याच्या नंतर आता वसुदेव यमुना नदीमध्ये प्रवेश करू लागले. आता खूप दिवसानं ती यमुना नदी सुद्धा भगवान श्रीकृष्णाची वाट पाहत होती, कधी माझा देव येईल आणि कधी माझं दर्शन होईल. जसं जसं समोर वसुदेव जात होते ना, तसं नदीचं पाणी वाढत होतं. छातीपर्यंत पाणी गेलं. आणि जे पाणी गळ्यापर्यंत गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्णाच्या लक्षात आलं, जर आता ह्या यमुनेला दर्शन नाही दिलं तर म्हातारं पाण्यात बुडून मरतय म्हणे. आता दर्शन द्यावं लागतं. म्हणून महाराज, पुढ चढला छाट, पुढ चढला मातेपाशी यशोदेपाशी जी मुलगी होती ती मुलगी घेऊन गेले. आणि ठेवल्याच्या नंतर सकाळ झाली. आणि सकाळ झाल्याच्या नंतर कोंबड्यानं बाग दिली बघा. जशी कोंबड्यानं बाग दिली आणि सर्वजण गवळणी उठल्या. एक दासी जी नंदबाबाच्या वाड्यामध्ये कामाला होती ती आली. आणि आल्याच्या नंतर पाहिलं, कोण्या तरी बालकाच्या रडण्याचा आवाज येतोय. बालकाच्या रडण्याचा आवाज येत ऐकल्याच्या नंतर यशोदे जवळ गेल्याच्या नंतर सुंदर असं बालक पाहिलं. आणि बालक पाहिल्याच्या नंतर सांगितलं, यशोदा तर झोपलेली, तिला एवढा आनंद झाला. पळत नंदवाड्यामध्ये गेली. नंदबाबा गायीची सेवा करत असताना नंदबाबाला सांगितलं, नंदबाबा, लालो भयो असं सांगितल्याच्या नंतर नंदबाबाला एवढा आनंद झाला की नंदबाबानं नवरत्नाची माळ काढली, त्या गवळणीच्या गळ्यात टाकली. जशी गळ्यात टाकली मग तर तिला एवढा आनंद झाला, त्याला झोप लागली. एवढा आनंद झाला. आणि आनंदामध्ये ती गवळण अख्ख्या गावात सांगत सुटली बघा. गवळण सांगती गवळणी, गवळणीला पुत्र झाला, यशोदेला. प्रत्येक जणाला सांगत असताना प्रत्येकाला सांगू लागले, नंदबाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. आणि मग सर्वजण निघाले पाहण्यासाठी. त्या बाळाला पाहण्यासाठी निघाले. प्रत्येक गवळण यायची, बाळाला पाहून जायची. प्रत्येक गवळण यायची, बाळाला पाहून जायची. त्या गावामध्ये एक म्हातारी राहत होती बघा. एक म्हातारी होती, तिच्या तोंडात दातही नव्हते. 95 वर्षाची म्हातारी होती. एकटीच राहायची बिचारी, तिला कोणी नव्हतं. एकटी राहत होती. त्या म्हातारीनं गवळणीला विचारलं म्हणे, का ग पुढं जाता तुम्ही? पुढं जाता म्हटल्याच्या नंतर त्याने सांगितलं, तुम्हाला सांगा, सबसे निराला कान, सबसे निराला कान. तो देव मात्र सर्वांपेक्षा वेगळा आहे. सहज विचार करण्याची गोष्ट आहे. बरं, सहज विचार करण्याची गोष्ट आहे. आपल्याला देवाने एवढं सुंदर बनवलेलं आहे. आपल्याला देवाने एवढं सुंदर बनवलेलं आहे. एखादा मुलगा एवढा सुंदर असतो, एखादी मुलगी एवढी सुंदर असते. मग विचार करा ना, ज्यांना सुंदर बनवलंय ते किती सुंदर असत, किती सुंदर असेल. विचार करण्याची गोष्ट आहे ना.
नाम तुम्हारा तारण हारा, नाम तुम्हारा तारण हारा, कब तेरा दर्शन होगा। जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा। ज्या भगवंतानं एवढी रचना सुंदर केली, विचार करा ना, तर देव किती सुंदर असत, सर्वांपेक्षा वेगळा आहे. म्हणून ती गवळण सुद्धा निघाली, आणि गवळण निघाल्याच्या नंतर ती म्हातारी निघाली बघा देवाला पाहण्यासाठी, कृष्णाला पाहण्यासाठी. पण एका गवळणीने सांगितलं, म्हणे ओ आजीबाई, तुम्ही जर असं गेलात ना, ते लहान मुलगा आहे, लहान लेकरू आहे, ते घाबरल तुम्हाला, ते काय होईल, भिन तुम्हाला घाबरल. मग काय करा, थोडस मेकअप वगैरे करून जा म्हणे, तुमचे हे असे पांढरे केस हे पाहून ते घाबरल, जरा मेकअप करून जा. आता त्या म्हातारीला मेकअप करता येईल का? म्हातारीला मेकअप करता येईल का? तिनं सांगितलं, माझ्याकडे काही मेकअप साठी नाही, माझ्याकडे पावडर नाही, माझ्याकडे क्रीम नाही, कधीच घेत नाही बरं. कारण आपल्याला जर शिर्डीला जायचं असेल ना, तर शिर्डीला जायचं असेल तर जितू भाऊ आपल्याला तिथं पागल होऊनच जावं लागते. आणि एकदा पागल होऊन जर गेलं ना, त्या बाबाला एकच सांगायचं, साईबाबा अरे शिर्डी खूप दूर आहे रे, पण आम्ही जरी तुझ्याकडे सारखं सारखं येत नसतो ना, तरी आमच्यावरती मात्र कृपा राहू दे, आणि आमच्या मनामधली इच्छा मात्र पूर्ण कर. आणि साईबाबा आपल्या मनातली इच्छा पूर्ण करतात. आणि जेवढे काही साईबाबाचे भक्त आहेत ना, त्यांच्या मनामध्ये एकच इच्छा असते, काय, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए, साईनाथ तेरा मंदिर बन जाए। जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलूं तो तेरा दर्शन हो जाए, मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाए। गवळणी अडवल्याच्या नंतर ती गवळण नंदबाबाला सांगू लागली, ओ नंदबाबा, पहली बार बच्चों को मुड़ो देखना है तो ऐसे भीतर नहीं जाना पड़ता. नंदबाबांना सांगितलं, काय करावं लागल? म्हणे जरा मेकअप करावं लागल. म्हणे मैं 80 साल का डोकरू, मी 80 वर्षाचा म्हातार, आता कुठं मला मेकअप असते का? म्हणे नाही, ती म्हातारी बघा कसं मेकअप करून आली, तसंच तुम्हाला सुद्धा मेकअप करावं लागल. नंदबाबांना मेकअप केलं. नंदबाबा म्हणले, आता जाऊ का? म्हणले ऐसे नहीं जाना पड़ता, पहली बार लाला को मुड़ो देखना है तो थोड़ा ठुमका लगाओ, नाचके दिखाओ. असं म्हटल्याच्या नंतर नंदबाबा म्हणले, मी म्हातार आहे, आणि म्हातारा माणूस मला कुठं नाचता येते का? नाचता येते का म्हटल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, पहिली वेळेस मुलाला पाहायचं असेल तर नाचावं लागल, आणि नाचावं लागल म्हटल्याच्या नंतर मुलासाठी माय बाप काही करतात. आणि मग नंदबाबा नाचत नाचत आतमध्ये गेले, आणि आतमध्ये गेल्याच्या नंतर भगवंताला घेतलं, बाहेर आणलं, आणि बाहेर आणल्याच्या नंतर सर्व गोपाळाने असं गोल रिंगण धरलं, आणि भगवंत आतमध्ये, आणि सर्वजण नाचू लागले. नंद घर नंद भयो जय कन्हैया लाल की, 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 जय हो नंद लाल की, जय हो नंद लाल की, हाथी घोड़ा पालकी बोला कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पालकी बोला कन्हैया लाल की, बच्चों बोला पेड़ो उड़न तोला हसी, बच्चों बोला पेड़ो उड़न तोला हसी,
आनंदी सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद आज आनंदी आणि आनंदामध्ये एवढा आनंद साजरा करू लागले आणि सर्वजण नाचत असताना आनंद उत्सव साजरा करत असताना आणि मग तुकोबरायानं या आनंदाचं वर्णन केलेलं या अभंगाच्या मैं तेरे घर से नहीं हटूंगा तेरे दरवाजे में ही खडा रहूंगा असं म्हटल्याच्या नंतर यशोदेने सांगितलं तुम्हाला जोपर्यंत थांबायचंय जब तक रुकना है तब तक रुक जाओ लेकिन मैं काना को नहीं दिखाऊंगी भगवंतानं सांगितलं आता नाही दाखवणार ज्या वेळेस काना चालत येईल ना त्यावेळेस मी पाहिल आता थोडा 2 महिन्याचं लेकरू आता चालायला त्याला 2 वर्ष 1.5 वर्ष लागल तोपर्यंत मी इथंच थांबन त्यावेळेस मी दर्शन घेईन यशोदेने सांगितलं हमारे घर के एक ही दरवाजा आहे का हमारे घर को माझ्या घराला खूप दरवाजे आहेत तुम्ही ज्या दरवाज्यात थांबले मी त्या दरवाज्यातून त्याला पाठवणार नाही मी दुसरीकडून पाठवल त्यावेळेस मात्र भोले बाबा नाराज झाले आणि भोले बाबा एका साईडला बसल्याच्या नंतर विचार केला आणि भोले बाबा अंतकरणापासून म्हणू लागले काना मोहे दर्शन दीजियो ओ मेरे लाला मोहे दर्शन दीजियो आत्मधून काना म्हणले मेरे भोले बाबा मैं अभी छोटा बच्चा हूँ मैं क्या चल नहीं सकता मी चलू सुद्धा शकत नाही मी आतमध्ये झोपलेलो आहे मला बाहेर येता येत नाही कारण मी लहान आहे मला फक्त रडायला जमतो बाकी काही जमत नाही भोले बाबा म्हणले इतनी तो कृपा कर दीजियो अभी रोना तो चालू करो आणि मग ज्या वेळेस माझ्या भगवंतानं रडायला सुरुवात केली आणि रडायला सुरुवात केल्याच्या नंतर यशोदा देवाला नाना प्रकारे समजत होती पण काना काही रडायचं थांबत नव्हता सारखं रडायचे रडते माझे बाळ तारे समजावी ताराईना रडते माझे बाळ तारे समजावी ताराईना नजर झाली कोणाची तरी असं म्हटल्याच्या नंतर म्हणले आता याची नजर मग आता नजर काढायची म्हटल्याच्या नंतर तुमच्याकडे कशाने काढतात झाडूने आमच्याकडे झाडून काढतात तुमच्याकडे हा
कशाने? चप्पलनं बिघडतात? अरे बापरे, बरं झालं मला नजर नाही लागली. मला नजर लागली असती तर तुम्ही चप्पलानच काढली असती. वा वा, चप्पल से नजर निकालते हो. एक सांगू का, आपल्या बाळाला जर नजर लागली ना, जर बाळाला नजर लागली तर गाय पाहिजे, आणि गायीची शेपटी जर आपल्या बाळाच्या अंगावरून जर फिरवली ना, कसलीही नजर असू द्या ती नजर निघून जाते. त्यावेळेस वा वा, म्हणून तर महाराज आपण भाग्यवान आहेत कि अपन मोदी जी के सरकार में जीते हैं. म्हणून मेरे मोदी जी पहले भगवान को और दूसरी मेरे गौ माता की रक्षा करते. म्हणून तर महाराज आता प्रत्येकाच्या घरी, म्हणून तर एक मराठी गाणं आहे बघा, हो देवाला पूजितो आधी, हो त्याला म्हणतात नरेंद्र मोदी. देवाला पूजितो आधी, हो त्याला म्हणतात नरेंद्र मोदी. अगोदर देवाचं पूजन आणि नंतर बाकीचे कार्यक्रम. म्हणून तर महाराज, कारण भगवान राम प्रभू मंदिरात बसण्याच्या अगोदर 11 दिवसाचा उपवास करणारा पहिला पंतप्रधान. भाग्यवान आहेत महाराज आपण की असल्या मोदीजीच्या काळामध्ये आपण जीवन जगतोय. गायीची नजर, यशोदे मातेनं भगवंताच्या अंगावरून गायीची शेपटी ही फिरवली, पण ती नजर खरी लागलेली नव्हती. नाटक होतं खोटं रडण्याचं. कारण महाराज रडत होते, इतकं हे करून सुद्धा शांत बसन. मग एक गवळण म्हणली, म्हणे यशोदे, हमारे घर के बाहर एक बाबा बैठा है, एक जोगी बसलेला आहे, आपण त्यांच्याकडून नजर काढू. महाराज आहे असं म्हणल्याच्या नंतर यशोदा म्हणली, जे करायचं नव्हतं तू तिथंच आणलंस का? म्हणे अगं ते खूप दिवसापासून बसलाय, त्याला काही मी कानाला दाखवणार नाही, उसे काना को नाही दिखाऊंगी. लेकिन गवळणीनं सांगितलं, म्हणे जाऊ दे ना, त्याच्या अंगाऱ्यानं जर राहिला काना रडायचा तर आपल्याला तेवढंच न बघ ना, लेकरू किती रडते. त्यावेळेस म्हणे जा त्या बाबाला बोलवून आण, कारण आपली माय आपल्या लेकरासाठी काही सुद्धा करते बरं. कारण ज्या वेळेस बाळाचा जन्म होतो त्यावेळेस तिची इच्छा जरी झाली ना तिखट खायची, तरी तिला खाता येत नाही. कारण काही सुद्धा खाण्याची इच्छा झाली तरी आपल्या लेकरासाठी ती खात नाही. तिला आई म्हणतात, जा म्हणे बोलून आण, माझा काना रडतोय. त्यावेळेस ती गवळण बाहेर आली आणि भोले बाबा जवळ आल्याच्या नंतर भोले बाबाला म्हणू लागली, मध्ये आले. आणि आतमध्ये आल्याच्या नंतर यशोदेच्या मांडीवरती बाळ पाहिलं, आणि मांडीवरती बाळ पाहिल्याच्या नंतर भगवंतानं भोले बाबांना सांगितलं, ला दे बच्चा, मेरे पास बच्चा दे. यशोदेने सांगितलं, तुमच्या जवळ नाही, तुम्हारे पास नाही, वैशी नजर निकालो, वैसे नजर निकालो. भोले बाबा म्हणले, मी काय असा साधा महाराज आहे का? असली नजर नाही काढता येत म्हणे. ज्या वेळेस लालाला माझ्या जवळ देशील, मेरे पास लाला को दोगी, तभी मैं नजर निकालूंगा, तो मैं चला. आतापर्यंत भोले बाबा वाट पाहत होते, आता यशोदा म्हणते रुक जा. भोले बाबा म्हणते नाही, मैं चला. कारण एखाद्याला बघा असंच असतं, आता नवरा बायकोची भांडणं झाली, हजबेंड बीवी दोनों की झगडा हो रहा है, आणि भांडण चालू असताना एखाद्यानं भांडण चालू असताना फक्त सोडवायला यावं. नवरा जर बायकोला मारत असला शेजाऱ्यानं सोडवायला यायचं आणि नवऱ्याला धरायचं, म्हणजे जाऊ द्या मारू नका म्हणलं. त्यानं पकडलं की बायकोला वाटतंय आता आपल्याला सोडवणार कोणतरी आले. त्यावेळेस बायको म्हणते, ये ऐसे ही करते हैं, कभी उठते हैं मारते हैं, कभी मारते हैं, मेरे को यहाँ नहीं रहना है, मेरे को मैके जाना है, मैं के चली जाऊंगी तुम देखते रहियो. आता मी इथं राहणार नाही. त्यावेळेस ज्याला पकडलंय का ते सोडून देते, परत मार खाती. परत मारल्याच्या नंतर ती म्हणते, एकतर पकडा नाहीतर सोडून तरी द्या. म्हणून सांगितलं, आता मी इथं थांबणार नाही, मी जाणार आहे म्हटल्याच्या नंतर यशोदेने सांगितलं, घ्या तुमच्या जवळ, तुम्हारे पास ले लो, लेकिन मेरी काना की नजर उतार लो. आणि ज्या वेळेस महाराज भोले बाबानं पाहिलं, आणि भोले बाबानं पाहिल्याच्या नंतर भगवंताकडे, भगवान श्रीकृष्णाकडे पाहिलं, आणि भोले बाबाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणे, कृष्णा ओ काना, मेरे लिए आपको रोना पडा, माझ्यासाठी तुम्ही रडलात ना. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, भोले बाबा मेरे लिए आपकी भी, माझ्यासाठी तुम्ही सुद्धा किती परेशान झालात, माझ्यासाठी तुम्ही अपमान सहन केला. खरंच आहे, तुम्ही माझ्यासाठी काही भी करतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणू लागले, मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे, ओ शंकरनाथ रे, सर पे तेरी बहन
वाजत असताना खूप वेळेस गाया सांभाळल्या. मग काही गोपाळ म्हणले, हे कृष्णा ऐक ना म्हणे, खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. आता देवा अरे कितीही कीर्तन केलं तर भूक लागली बरं, 12 वाजत आले तर नैवेद्य कधी बसून गेलेला आहे. आता काय कीर्तनामध्ये सुख राहिलं नाही. आता कीर्तनामध्ये वाह, कुत्ता भी हमारे कीर्तन में आता है, उसको वीडियो शूटिंग में निकालो. मौली महाराज के कीर्तन में गुजरात में कुत्ता आता है. इस कुत्ते को कड़ा, इस कुत्ते को समझ में आया, लेकिन बहुत कुत्ते को समझ में नहीं आता भगवान का कीर्तन सुनना चाहिए. थोड़े लोगों को समझ में आया, जिनको समझ में नहीं आया वो भंडारा लेकर जाओ. विठाला 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 मग सर्वांनी गाय एकत्रित बसवल्या त्या झाडाखाली आणि भगवंतानं आपण एवढे भाग्यवान आहेत, वैकुंठित वैशे नाही कवल काही काल्याचे. देवाला दुर्लभ असणारा काला सुद्धा आपल्याला आपल्या परम भाग्यानं भेटत आहे. आपण भाग्यवान आहोत म्हणून देवानं सर्वांच्या शिदोरे एकत्रित केल्या. जसं आपण लाह्याचा प्रसाद आणला ना, तसं सर्वांच्या शिदोरे एकत्रित केल्या आणि देवानं प्रत्येकाच्या हातावर दिले. आणि प्रत्येकाच्या हातावर देत असताना वैकुंठातले स्वर्गातले देवानं सुद्धा यमुनामध्ये माशाचं रूप धारण केलं. पण देवांना सांगितलं आज यमुनेमध्ये आपल्याला पाणी प्यायला हात धुवायला जायचं नाही. मग देव दुर्लभ असणारा काला आपल्याला आपल्या भाग्यानं भेटत आहे. म्हणून तर आपण एवढे भाग्यवान आहेत की आपल्याला दरवर्षी काला खायला भेटतो. म्हणून पहिला काळा झाला, एक टाळे झाली चंद्रभागे वाळवंटे, माझा ज्ञान राज गोपाळा शिला ह्या वाटे. आणि तोच काला आज आपल्याला इथं करायचा आहे. तत्पूर्वी भगवंताचं 2 मिनिटं सर्वांनी भजन करा. विठोबासाठी एवढ्या पागल होत्या त्या उद्धवजीने एकदा गवळणीला विचारलं, म्हणे का रे गवळणींनो, त्या देवाला एवढं प्रेम करता, तुम्हाला तो देव काय देतो? त्यावेळेस भगवंतानं त्या गवळणीला सांगितलं, तो देव आम्हाला काय देतो म्हणून आम्ही काही प्रेम करत नाही, पण तो देव आम्हाला कधीच काही कमी पडू देत नाही म्हणून आम्ही त्या देवावरती प्रेम करतो. बघा, म्हणून तर आपण एवढा सप्ताह करतो ना. तुम्हाला विचारलं कोणी, का रे एवढा खर्च का करता, एवढा पैसा खर्च कशा करता? त्यावेळेस तुम्ही सांगत असताल आम्ही खर्च का करतो आम्हाला माहिती नाही, पण हा खर्च केल्याच्या नंतर आम्हाला भगवंत कधीच काही कमी पडू देत नाही म्हणून आम्ही हा खर्च करतो. म्हणून तर त्या गवळणी सुद्धा म्हणतात ना, मोहन से दिल क्यों लगाया है, मैं जानो या जाने, हर बात निराली है उसकी, हर बात में है एक टेढ़ापन, तेरे पे दिल क्यों लगाया है, ए मैं जानू या जाने. आणि त्या देवावरती प्रेम करत असताना कसं करायचं? दीवानी बन जाऊंगी मस्तानी बन जाऊंगी, दीवानी बन जाऊंगी मस्तानी बन जाऊंगी, मैं तो अपने श्याम की दीवानी बन जाऊंगी, मैं तो अपने श्याम की दीवानी बन जाऊंगी. जब मेरे श्याम जी को भूख लगेगी, जब मेरे श्याम जी को प्यास लगेगी, जब मेरे श्याम जी को भूख लगेगी, जब मेरे श्याम जी को भूख लगेगी, मिश्री और माखन का लट ले जाऊंगी, मैं तो अपने श्याम के दीवानी बन जाऊंगी. म्हणून त्या देवासाठी पागल व्हा आणि त्याला इथं स्वच्छ आणि निर्मळ जीवन जगा. अशा नाम सप्ताहासाठी सढळ हाताने मदतही केली पाहिजे. अन्नदानासाठी आपण आपली मदत केली पाहिजे. आता बघा ना, प्रत्येक जण ज्याला जे जमतं, कुणी महाराजांची सेवा घेतं, संत सेवा. आजचे जे संत सेवा घेणारे आहेत असे असणारे आमचे श्री हरिभक्त पर नितीन सुकाळ पाटील, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण एवढी संत सेवा
त्यांनी घेतलेली आहे. भगवंताच्या चरणी एकच प्रार्थना करतो, त्यांच्याकडून अशी सेवा घडत राहावं म्हणून तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे, भगवंताच्या नामजपाशिवाय आपल्या सोबत काही येत नसतं. शेवटचं एक भजन म्हणून आणि सेवेला पूर्ण विराम. तुझ्या संगती काहीच येणार नाही, मेल्यावरती तुझ्या संगती काहीच येणार नाही. हरिनाम घे माया सारी सोडून राम राम गेल्यावरती तुझ्या संगती काहीच येणार नाही, तुला वाटत घरदार हे इथं राहणार गेल्यावरती तुला नेणार गावाच्या बाहेर, तुला वाटत पैसा अडका हा इथंच राहणार बरका, गेल्यावरती तुझ्या संगती मातीचा एक मडका, गेल्यावरती तुझ्या संगती मातीचा एक मडका. हरिनाम घे माया सारी राम राम गेल्यावरती तुझ्या संगती काहीच येणार नाही, म्हणून आपण आठवणी धरलं पाहिजे, कारण देवाशिवाय आपलं कोणी नाही, देवाशिवाय आपलं कोणी नाही. देवाला आपलं समजावं आणि भजन करावं, स्वच्छ आणि निर्मळ जीवन जगावं, मायबापाची सेवा करावी, गोसेवा करावी, एवढंच सांगून तुमच्या चरणी भगवंताच्या चरणी सेवा समर्पित करतो. बोलण्याच्या ओघातून कोणाचं मन अंतःकरण दुखवलं असेल तर आपलंच लेकरू आपलंच बालक समजून माफ करतात अशी अपेक्षा ठेवतो. शिवेला पूर्ण विराम. हरी ज्ञानेश्वर